वंचित बहुजन आघाडीची प्रदेश निवडणूक, सक्रिय सदस्यांकडून मतदान, अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत, कार्यकारिणीसाठी 25 उमेदवार रिंगणात. नाशिकच्या HRD सेंटरमध्ये मतदान, राज्यभर जिल्हानिहाय मतदान प्रक्रिया. 2 ऑगस्टला लागणार निकाल. वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी आज 30 जुलै रोजी राज्यभर सक्रिय सदस्यांकडून मतदान प्रक्रिया पार पडत आहे. नाशिकमधील HRD सेंटरमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क बजावलाय. वंचित बहुजन आघाडीच्या अंतर्गत संघटनात्मक निवडणुकीत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदासाठी 3 उमेदवार रिंगणात असून त्यापैकी एका उमेदवाराची निवड केली जाणार आहे. तसेच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीच्या 25 उमेदवारांमधून 12 सदस्यांची निवड सक्रिय सदस्यांच्या मतदानातून होणार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मतदान केंद्रावर त्या जिल्ह्यातील सक्रिय सदस्य मतदान करत आहेत. नाशिक जिल्ह्यातील मतदान प्रक्रिया HRD सेंटर येथे शांततेत आणि उत्साहात पार पडली. या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर 2 ऑगस्ट 2026 रोजी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर वंचित बहुजन आघाडीला नवीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि 12 सदस्यांची नवी प्रदेश कार्यकारिणी मिळणार आहे. बाळासाहेब शिंदे, जिल्हा प्रवक्ता चेतन गांगुर्डे, नाशिक, जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी पक्षांतर्गत जी कार्यकारिणी आहे ती लोकशाही पद्धतीने निवडली जावी. तळागाळातल्या कार्यकर्त्यांच्या मतानुसार महाराष्ट्राची राज्य कार्यकारिणी असावी. त्या अनुषंगानं प्रदेशाध्यक्ष आणि अन्य 12 सदस्यांसाठीची ही निवडणूक लोकशाही पद्धतीने पार पडली जाते. या निवडणुकीचा जो निकाल आहे तो 2 तारखेला असणार आहे, 2 ऑगस्टला. आणि 2 ऑगस्टला जनतेच्या मनातला प्रदेशाध्यक्ष हा वंचित बहुजन आघाडीचा प्रदेशाध्यक्ष असणार आहे. आणि आज अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी भेटलेला आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांचे आम्ही सर्वजण आभार मानतो की त्यांनी या पक्षांतर्गत लोकशाहीच्या निमित्तानं, म्हणजे इथले प्रस्थापित सगळे पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP, या आतापर्यंत कोणत्याही प्रस्थापित पक्षाने आपली कार्यकारिणी ही मतदानातून निवडलेली नाहीये. ही अतिशय लोकशाहीला पूरक अशी घटना यामध्ये घडलेली आहे आणि ही महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटली देणारी घटना आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार लोकशाही पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्याची निवडणूक ही आज 30 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये मतदान संपन्न होते. आज या ठिकाणी HRD सेंटरला नाशिक जिल्ह्यातील मतदार मतदान करीत आहेत. नाशिक जिल्ह्यात एकूण मतदान 986 इतकं आहे. अध्यक्षपदाला 3 उमेदवार उभे आहेत, त्यापैकी 1 उमेदवाराला मतदान करायचं आहे. आणि कार्यकारिणी सदस्यासाठी 25 उमेदवार उभे आहेत, त्यापैकी 12 सदस्य आपल्याला निवडून द्यायचे आहेत. या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातल्या सर्व सक्रिय सदस्यांनी उत्स्फूर्तपणे आज या नाशिक शहरामध्ये येऊन आज नाशिक जिल्हा म्हणजे मालेगाव ते नाशिकपर्यंत, मालेगाव असेल, सटाणा असेल, देवळा असेल, चांदवड असेल, नांदगाव असेल, सिन्नर असेल, इगतपुरी असेल, दिंडोरी असेल किंवा त्र्यंबकेश्वर असेल, या सर्व तालुक्यातले सर्व मतदार आज या ठिकाणी येऊन त्यांनी आपला लोकशाही मतदानाचा हक्क बजावला आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एक लोकशाहीची मोठी आम्हाला या ठिकाणी चुणूक दाखवली आहे की कार्यकर्त्यामधूनच या ठिकाणी या महाराष्ट्राचा अध्यक्षही निवडला जाईल आणि या महाराष्ट्राची कार्यकारिणी निवडल्या जाईल. अशा प्रकारे मी खरोखर बाळासाहेब आंबेडकरांच्या या ठिकाणी या जिल्ह्याचा प्रवक्ता या नात्यानं खरोखर आभार मानतो की त्यांनी. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.